आज दोन्हीही कपाटं आवरले आणि एवढा मोठा क्लटर बाहेर काढला आणि आता बघा कपाट काय मस्त सुटसुटीत झाली। त्यानंतर भाजणीच्या मस्त चकल्या केल्यात। आता चकलीसाठी भाजणी कशी तयार केली तेही सांगते, पण त्यासाठी थोडं मागं जावं लागेल। आणि त्यासाठी बघा अर्धा किलो तांदूळ, 1 पाव हरभरा डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी जी आहे उडदाची डाळ, अर्धी वाटी जी आहे साबुदाणा घेतला होता, 2 चम्मच फक्त जिरं आणि धनेपूड वगैरे वगैरे हे सर्व घेतलं होतं आणि खरपूस असं भाजून घेतलं। जास्त भाजायचं नाही, नाहीतर ना चकल्या कडक कडक येतात। त्यानंतर भाजणी मस्त थंड होऊ दिली आणि दळून आणली आणि चला आज बनवते आहे त्याच्या मस्त अशा चकल्या। आता 1 किलो भाजणी आहे, त्यासाठी मी 3 चम्मच जे आहे आपला ओवा घेतला आणि वाटीभर मस्त तीळ घेतले। हळद, तिखट, मीठ आणि जे काही आहे ते आपल्या चवीनुसार बाकीच्या गोष्टी घ्यायच्या असतात। आता मी वाटीने मोजून घेतलं तेव्हा 6 वाट्या जे आहे हे पीठ भरलं। सो त्याच वाटीने 6 वाट्या मी पाणी उकळायला ठेवलं आणि एका वाटीसाठी पोहे खायचा 3 चम्मच तेल, म्हणजे असं 6 वाटीसाठी 18 चम्मच तेल मी कळकळीत गरम केलं, भाजणीवर घातलं आणि भाजणीच्या कणाला लागेल असं ते चोळून घेतलं। पूर्ण कळकळीत गरम केलेलं पाणी त्यामध्ये ओतलं, 15 मिनिटं झाकून ठेवलं। 15 मिनिटानंतर मस्त असं मळून घेतलं आणि त्यानंतर चला आता पटपट पटपट जे आहे चकल्या करून घेते। या साच्याने चकल्या खरंच खूप इझिली बनतात, हात दुखत नाहीत आणि वेळही फार कमी लागतो। आणि चकल्या तळताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, चकल्या हाय फ्लेमवरही तळायच्या नाही आणि लो फ्लेमवरही तळायचे नाही, मीडियम टू लो असं जे आहे कमी जास्त करत मस्त अशा चकल्या भाजून घ्यायच्या। माहीत आहे दिवाळी संपली, पण तुम्ही मध्येही अशा चकल्या नक्की करून खाऊ शकता। बाय।